हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट आणि छान अशी बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम गावरान पद्धतीने छान अशी चविष्ट चमचमीत झटपट बनणारी आणि एकदम छान होणारी बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम छान झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी करून बघा, एकदम छान होते, मस्त करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी 3 मीडियम आकाराचे बटाटे इथे मी एकदम अशा मोठ्या पीसमध्ये कट करून पाण्यामध्ये घातलेले आहेत। सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून मी कट केलेले आहेत। इथे थोडंसं सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर असं हे वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे वाटण बनवून घेतलेलं आहे। भाजी फोडणीला टाकायची आहे, त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 छोट्या पळ्या आपण तेल घालायचं। 2 छोटे चमचे इथं तेल घातलेलं आहे। आता तेल थोडं गरम झालं की इथे आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची। तिथे मोहरी घातलेली आहे, त्यामध्येच आपण जिरे घातलेले आहेत आणि 10 ते 12 इथे कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत। कढीपत्ता पण परतलेला आहे चांगला। आता इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया आणि कांदा आपण चांगला परतून घेऊया। इथे बघू शकताय कांदा इथे चांगला परतलेला आहे हलक्याशा सोनेरी रंगावर। त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं। इथे बघू शकताय सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे। वाटण 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण मी इथे परतून घेतलेलं आहे चांगलं। आता यामध्ये जो कट केलेला बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि या वाटणासोबत चांगला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचा आहे। 2 मिनटं इथे आपण बटाटा या वाटणासोबत परतून घेणार आहे। नंतर आपण यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं। इथे बघा, मी या वाटणासोबत बटाटा चांगला परतून घेते 2 मिनटं। या पद्धतीने परतून घ्यायचं। बघा, छान असा आपण बटाटा वाटणासोबत परतून घेतलेला आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि त्यावर थोडंसं पाणी पण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं बटाटा, म्हणजे पाणी पण गरम होतं आणि खाली छान असा बटाटा वाटणासोबत परतला जातो। पण मध्ये एक वेळ हलवून घ्या, मध्ये मी एक वेळ हलवून घेतलेलं आणि आता पाणी पण गरम झालेलं आहे। बटाटा पण छान असा आपला याच्यासोबत मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा जास्त काही मसाले घालणार नाही, फक्त मी 2 छोटे चमचे लाल तिखट घालते। छोटे चमचे आहेत त्यामुळे मी 2 चमचे घातलेत। मोठा असेल तर एकच घाला, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला तुम्ही। इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आणि यामध्ये परतून घ्यायचं 1 मिनटं तिखट मीठ घातल्यानंतर। आणि जे आपण ताटामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुरुवातीला घालायचं। बघा, इथे सुरुवातीला गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव टिकून राहते। नंतर तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। इथे बघू शकता मी पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलंच आहे। यामध्ये 4 चमचे जे पोहे खायचा चमचा असतो त्याने 4 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। बघा, चमचा ठेवलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी छान 8 ते 10 मिनटं शिजवून घेते। मध्ये हलवून घ्या। इथे बघा 8 ते 10 मिनटानंतर छान भाजी तयार झालेली आहे। दाटसर मस्त चविष्ट भाजी तयार होते, तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी झालेली आहे, छान एकदम मस्त। आता बटाटा शिजलाय का ते बघूया। इथे बघू शकताय चांगला आपला बटाटा शिजलेला आहे। भाजी पण छान तयार झालेली आहे, एकदम छान तयार होते बघा भाजी। सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं। नक्की तुम्ही बटाट्याची या पद्धतीने भाजी बनवा, तुमची पण छान होईल, मस्त होते बघा, एकदम दाटसर छान। भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने तुम्ही बटाट्याची एकदम मस्त चविष्ट अशी रस्सा भाजी बनवू शकता। छान होते बघा, तुम्हाला बघून कळत असेल छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। एकदम झटपट चविष्ट झणझणीत आणि मस्त अशी आपण बटाट्याची
रस्सा भाजी बनवलेली आहे. छान तयार झालेली आहे. 10 ते 15 मिनटात भाजी तयार होते. मस्त झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल गावरान पद्धतीने एकदम छान एकदम मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. नक्की करून बघा. इथे बघू शकताय. आता मी इथे गॅस बंद करून घेते. भाजी आपली तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.